राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आहे 28 जून आणि सर्वांनाच माहिती असेल आज आहे आपला नॅशनल पोलिओ डे. 2 थेंब जीवनाचे, पोलिओमुक्त भविष्याचे ही टॅगलाईन पण तुम्हाला जरूर माहिती असेल. ही टॅगलाईन जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये एस नक्की लिहा. तर त्यासाठी मी, माझा मुलगा आणि माझी आई निघालो गावामध्ये जायला. आणि तिकडे आम्हाला पैदलच जायचं होतं, कारण तिकडे जायला दुसरं काही ऑप्शनच नव्हतं. बघा, तुम्ही बघू शकता किती रस्ता खराब आहे. आम्हाला 2 किलोमीटर पैदल चालत जायचं होतं आणि बाळ घेऊन एकाला चालायचं म्हटलं तर पॉसिबल नाही आहे. तर रस्त्याने काही माझ्या आईने माझ्या बाळाला घेतलेलं, काही मी त्याला घेतलेलं आणि काही पुढं तर तो स्वतः चलत गेलेला. आता तुम्ही म्हणणार की यांना 2 किलोमीटर का बरं चालावं लागतं, तुम्ही गावात नाही राहत का? तर नाही, आमचं जे घर आहे ते आहे शेतात आणि आम्ही शेतातच राहतो. तर आम्हाला ज्या पण काही वस्तू किंवा गोष्टी लागतात त्या आम्ही 2 किलोमीटर पैदल जाऊन घेऊन येतो. उन्हाळा आणि हिवाळ्यामध्ये तर काही त्रास होत नाही, कारण तेव्हा बाईक वगैरे जाते. बट पावसाळ्यामध्ये प्रॉब्लेम होतो. तेव्हा पावसामुळे बाईक काही गावात जात नाही, तर तेव्हा एकच ऑप्शन उरतो पैदल जाण्याचा. जेव्हा मी माझ्या मुलाला घेतलं होतं कडेवरती, त्याने अचानकपणे मला पाठ दिलेली. माहिती नाही त्याला काय झालं तेव्हा, बट मी तर खूप खुश झाली तेव्हा. आणि चालत चालत आम्ही पोहोचलो गावामध्ये. हे बघा आमच्या गावाचं हनुमानजीचं मंदिर आणि ही आमची गावची अंगणवाडी कम्स जिल्हा परिषदची शाळा. आणि इथून आम्ही एंटर केलं आतमध्ये आणि इथं बोर्ड लावलेलाच होता पोलिओचा आणि तिथं काही टॅगलाईन वगैरे दिलेल्या होत्या. आणि नंतर आम्ही आत गेलो आणि माझ्या मुलाला तिच्या ताईनी पोलिओ डोस वगैरे पोलिओ दिला. तुम्ही बघू शकता, तो बिलकुल नाही रडला. आणि जसं आपण वोटिंग करतो तसं हाताच्या करंगडवरती त्यांनी मार्क पण केलेला की त्यांच्या त्या स्पेशलवाल्या पेननी दिचू. आणि बघा तिथं त्याला आणि माझ्या मुलाला तिकडे दिसले टॉईज, त्याला दिसला तिकडे घोडा, तो गेला घोडा खेळायला. आणि तिकडे झुला पण होता, झुल्यावर पण झुलला. आणि त्याचा खाऊ खूप दिवसाचा बाकी होता घ्यायचा, तर तिच्या त्या अंगणवाडीच्या सेविका बोलल्यात की तुम्ही त्याचं खाऊ पण घेऊन जा. त्या बोलल्या की उद्या घ्यायला, बट आम्ही त्यांना म्हटलं की आमचं तर नाही आलं होणार, तुम्ही आम्हाला आत्ता असते. तर माझ्या मुलांनी तर खूप एन्जॉय केला पोलिओ. तर तुम्ही तुमच्या मुलांना पोलिओ दिला का? दिला असेल तर नक्की कमेंट करून सांगा, आणि दिला नसेल तर जाऊन देऊन या. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.